नमस्कार मित्रांनो, एमपीएससीच्या बेलीफ आणि लिपिक भरतीची जी सरळ सेवेची जाहिरात आली होती त्याच्या संदर्भात एक आनंदाची बातमी येते। याच्या जागांमध्ये आता वाढ झालेली आहे, सोबतच फॉर्म भरण्याची मुदत देखील वाढवलेली आहे आणि वयोमर्यादेच्या तारखेमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे। ते सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे। एमपीएससी कडून हे नवीन शुद्धीपत्रक आलेले हे शुद्धीपत्रक 30 जून 2026 ला आलेले। यानुसार जे बेलीफ आणि लिपिक एमपीएससी सरळ सेवेची जी पहिली जाहिरात आहे गट क ची, तर त्याच्या संदर्भात त्यांनी जो आहे तर तो बदल केलेला आहे, त्याची संपूर्ण माहिती सांगतो। परंतु जे काही कंबाईनचे ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या परीक्षा होणार आहेत एमपीएससी मार्फत, तर त्या सर्वांसाठी महाराष्ट्रातील दर्जेदार फॅकल्टी सोबत इग्नाइट अकॅडमीने त्यांची लक्ष्य बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे। याचं वैशिष्ट्य म्हणजे ही बॅच तुमची पुणे, संभाजीनगर आणि नाशिक या 3 ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने चालणार आहे। ज्या उमेदवारांना ऑनलाईन जॉईन करायचे असेल तर त्यांच्यासाठी आपली बॅच मराठीमध्ये आणि सोबतच इंग्लिश मीडियम मध्ये या दोन्ही मीडियम मध्ये अवेलेबल आहे। सोबत बुक्स, टेस्ट सर्व काही तुम्हाला याच्यात अवेलेबल मिळणार आहे। आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकता। बघा, एमपीएससी कडून हे अतिरिक्त जागांचं मागणी पत्र प्राप्त झालेले आहे। लक्षात घ्या, बेलीफ आणि लिपिक हे पद जे आहे ना, तर मागच्या ग्रुप सी मध्ये टाकलेलं होतं त्यांनी, ग्रुप सी 2025 मध्ये, तर तिथून ते काढून घेतलं। जवळपास त्यावेळी 3च जागा होत्या। त्याच्यानंतर पुन्हा 2026 ची यांची सरळ सेवेची जाहिरात आली 15 जून 2026 ला। त्यावेळी 20 जागा भरल्या त्यांनी, किती पहिले 3, नंतर 20 आणि आता या जागा डायरेक्ट 33 झालेल्या आहेत। म्हणजे इथं वाढ झालेली, जवळपास 13 जागांची इथं वाढ जी आहे तर ते आपल्याला झालेले दिसते। म्हणजे आपण म्हणू शकतो की यांनी इथं वाढ जी आहे तर ती केलेली आहे। मग आता ही 33 पदांसाठी हा सुधारित तपशील असणार आहे। ओके, आणि याच्यामध्ये बाकी कॅटेगरी मध्ये पण थोडासा बदल केलेला आहे, कॅटेगरी वाईज जागांमध्ये, ते पण मी तुम्हाला सांगतो। बघा, एससी अनुसूचित जाती एससी च्या 5 जागा असणारे, अनुसूचित जमाती एसटी च्या 3 जागा असणारे, विजेची 1, एनटीबी ची 1, एनटीसी ची 1, एनटीडी ची 1, ओबीसी च्या 8 जागा, एसबीसी ची 1 जागा, एसीबीसी ची 3, ईडब्ल्यूएच ची 3, अशा 27 आरक्षित आणि 6 जागा ओपनला यांनी जे आहेत तर त्या दिलेल्या आहेत। हे इथं लक्षात घ्या, अशा 33 जागांचं वर्गीकरण जे आहे तर ते इथं असणार आहे। याच्यात फक्त 2च लोकांना समांतर आरक्षण आहे, एक तर जनरल म्हणजे मेल फिमेल सगळेवाले, आणि महिलांना इथं आरक्षण आहे। महिलांना जवळपास पाहिलं तर 10 जागा, या 33 पैकी 10 जागा महिलांना जे आहेत तर ते आपल्याला आरक्षित जे आहेत तर ते इथं पाहायला मिळतात। म्हणजे महिलांना इथं संधी जी आहे तर ते आहे। आता ह्या ज्या अतिरिक्त जागा आलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी आयोगाने मुदत वाढ पण दिलेली आहे की 17 जून 2026 पासून तर 12 जुलै 2026 पर्यंत तुम्हाला या बेलीफ लिपिक पदाचा फॉर्म जो आहे तर तो भरता येणार आहे। लक्षात घ्या, याचे ज्या काही जागा आहेत तर त्या आणखी कधी जे आहेत तर त्या आपल्याला एकदा फॉर्म भरल्यावर वाढणार नाही। कारण की प्रॉब्लेम असा आहे बरं का याचा, की याच्यामध्ये जे आहे पूर्व परीक्षा नाही मित्रांनो। जनरली काय होतं, नॉर्मल याच्यामध्ये पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत जागांची वाढ होते, परंतु इथं काय आहे, इथं एकच परीक्षा असल्यामुळे त्यांना ज्यावेळी फॉर्म क्लोज होईल तर त्याच वेळी जागांमध्ये वाढ वगैरेच्या संदर्भात निर्णय जो आहे तर तो घ्यावा लागणार आहे। तर हा महत्वपूर्ण बदल जो आहे तर तो असणार आहे। याच्यामध्ये वयोमर्यादेमध्ये पण एक बदल आहे, तो म्हणजे 1 ऑक्टोबर 2026 ही तारीख त्यांनी आता ठेवलेली आहे। 19 वर्ष मिनिमम एज क्रायटेरिया आहे, 38 वर्ष ओपन साठी, मागासवर्गीयांसाठी 43 इथं वयाची जी आहे तर ती अट आपल्याला इथं पाहायला मिळते। बाकी त्यांनी इतर जे काही इतर तो बदल इथं केलेला नाही आहे। फॉर्मची डेट वाढलेली आहे, तर माझी अशी विनंती असेल की सर्वांनी तो फॉर्म भरून टाकावा। सरळ सेवेची जाहिरात आहे, 33 जागा आहेत, चांगल्या जागा आहेत। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।